अक्कलकोटला गेल्यावर कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे? तर बघा, पहिली गोष्ट तर अक्कलकोटला आपण जेव्हा बी जातोय ना, 3 चुका बिलकुल नाही करायच्या. तर पहिली चूक काय आहे? रिक्षावाल्यांसंग वादविवाद घालणं. दुसरी चूक काय आहे? कर्मचाऱ्यांसंग वादविवाद घालणं. आणि तिसरी चूक काय आहे? की आपण पुजारी किंवा ब्राह्मणांसंग वादविवाद घालणं. हे कधी पण नाही केलं पाहिजे. जर आपण महाराजांची भक्ती करतोय तर आपल्यामध्ये हे गुण पहिले आले पाहिजे की आपल्याला कधी बी, आपण जेव्हा बसमधून उतरलोय, रिक्षा करतोय, तर रिक्षावाल्यांसंग बिलकुल वादविवाद नाही घालायचे. आपल्याला जमलं तर तेवढं भाडं द्यायचं, नाहीतर आपण दुसरी रिक्षा बघायची. पण वादविवाद बिलकुल नाही करायचे कोणासंग पण. दुसरं येतं, आपण जेव्हा अन्नछत्राला जातोय किंवा वटवृक्षला जातोय, ते कर्मचारी कशासाठी आहेत? आपल्या सेवेसाठी आहेत, की बाबा आपल्याला दर्शन व्यवस्थित मिळावं, बाकी इकडचे कर्मचारी आपल्याला जेवण वेळेवर मिळावं, प्रसाद वेळेवर मिळावा, म्हणून हे लोक धडपड करतात, बरोबर ना? तर त्यांच्याप्रती आपल्याप्रती खूप आदरभाव असायला पाहिजे. बरं, असं नाही की आपण त्यांच्या संग नीट बोलत नाहीये, अनादर करतोय, ही गोष्ट नाही केली पाहिजे. कारण की ते लोक 24 तास सेवा करतात. हे 3 लोक जर आपण बघितलं, रिक्षावाले रात्रभर रिक्षावाले असतात आणि कर्मचारी असतात, 24 तास ड्युटी असते, बरोबर ना, रात्रंदिवस सेवा करत असतात. पुजारी ब्राह्मण असतील, बरोबर. ज्याच्या संघ पटत नाहीये, लांब राहावा, पण वादविवाद नाही घालायचे बिलकुल आपल्याला. कारण की ते लोक खूप महान आहेत, आपल्यापेक्षा महान आहेत, बरोबर. कारण की महाराज तिथं आलेत, महाराज तिथं राहतात ते अजून बी, बरोबर. तर महाराजांनी अक्कलकोट निवडलं. त्याच्यानंतर आज तिथं जे बी व्यक्ती जन्माला आले, ज्या व्यक्तींनी अक्कलकोटमध्ये जन्म घेतले, ते सगळे भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. तर आपण त्यांचा अनादर करणं म्हणजे महाराज आपल्याला कधी कृपा नाही करत. हा, आपल्याला माहिती आहे ना बाबा, आपल्याला ह्या व्यक्तीसंग जमत नाही, लांब राहायचंय, पण बिलकुल डिसरिस्पेक्ट नाही करायचं. तर हे 3 चुका लय महत्वाचे आहेत. हे 3 चुका मी सगळ्यांना सांगत असतो की अक्कलकोटला गेल्यानंतर तुम्ही करू नका. साधारणतः आपण काय होतं, रिक्षावाल्यांसंग वाद घालतोय किंवा कर्मचाऱ्यांसंग वाद घालतोय किंवा पुजारी ब्राह्मणांसंग वाद घालतोय. हे सगळे लोक आपल्या बाबतीत ना पूजनीय आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला बिलकुल कुठल्याही गोष्टीचे वादवाद घालायचे नाही. तर त्या वादविवाद घातल्याने काय होणार आहे? आपण भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकतो, बरोबर ना. आता समजा महाराज तर सगळ्यांचेच आहेत, बरोबर ना. अक्कलकोट असो किंवा आपले असो, कुठला बी महाराज सगळे, जे लोक महाराजांची भक्ती करतात, महाराज काय तुम्ही सगळे माझे मुलं आहेत. मग आपण आपल्याच भावासंग, बहिणीसंग, आजोबांसंग, नातेवाईकासंगच आपण का भांडण करतो ना? हे तर अध्यात्म रिलेशन आहे, बरोबर. तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की बाबा, कधी पण तुम्ही अक्कलकोटला गेले तर रिक्षावाल्यांसंग, कर्मचाऱ्यांसंग किंवा पुजारी आणि ब्राह्मणांसंग, पुजारी ब्राह्मणांसंग तर विशेष सांगताय, त्यांच्यासंग बिलकुल कधी वाद घालू नका. कारण की ते 24 तास महाराजांची सेवा करतात. तर त्यांच्याविषयी आपला खूप आदर भाव असायला पाहिजे. हा, आता काही लोक असं बी म्हणतात की बाबा नाही, आम्हाला वाईट अनुभव आले, ते अनुभव आले, रिक्षावाल्यांकडून जमत नसेल तर आपण लांब राहायचंय, पण डिसरिस्पेक्ट नाही करायचं, बिलकुल अनादर नाही करायचं कोणाचं. तर अक्कलकोटला गेल्यानंतर हे 3 चुका बिलकुल नाही करायचे. एक तर रिक्षावाल्यांसंग वादविवाद घालणं किंवा कर्मचारी, जेवढे बी कर्मचारी आहेत त्यांच्यासंग बिलकुल वादविवाद, उलट त्यांना आपल्याला सपोर्ट करायचंय, बरोबर ना. त्यांना डिसरिस्पेक्ट नाही करायचं. आणि पुजारी आणि ब्राह्मण ह्या लोकांसंग कधी वाद घालायचे नाही. हे पूजनीय लोक आहेत, आपल्यासाठी हे लोक पूजनीय आहेत. तर त्यामुळे आपण कायम गेलो तर त्यांना आदरेने बोलणं, इव्हन रिक्षावाला असेल किंवा कर्मचारी असेल किंवा पुजारी ब्राह्मण असेल, तर खूप आदरेने, प्रेमाने त्यांच्या संग बोलायचं, त्यांचा अनादर बिलकुल करायचं नाही.